अहिल्या, सगळी कामं तू स्वतःच करायला पाहिजेस असं काही नाहीये. म्हणजे काही कामं मी सुद्धा करू शकतो ना. अहिल्या, तू नाही सांगितलंस तर मला काहीच कळणार नाही असं वाटलं का तुला? काय? हे काय आहे अहिल्या? आदित्यसाठी केलंस ना हे सगळं? अहिल्या, मला सांग, एवढा जीव आहे तुझा त्याच्यावर, मग त्याला तुझ्यापासून एवढं दूर का ठेवतेस? माफ कर ना त्याला. नाही, मी त्याला कधीच माफ नाही करू शकत. कारण आदित्य त्याच्या मुलाच्या कर्तव्यात चुकलाय. त्यांनी फसवलंय मला. ठीक आहे, मग त्याच्यासाठी एवढं का करतेस तू? तू त्याला या घरातून, तुझ्या आयुष्यातून काढून टाकलेस ना. मग का करतेस हे सगळं? कारण त्याला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय अहिल्यादेवीचा होता, जो बरोबरच होता. पण श्रीकांत, मी एक आई आहे आणि एका आईचं मन अहिल्यादेवीच्या हातात नाहीये. श्रीकांत, त्या दिवशी मी आदित्यला त्या डिलिव्हरी बॉयच्या वेशात बघितलं ना, तेव्हापासून मला इतका त्रास होतोय. आपण आयुष्यभर आदित्यला फक्त मोठमोठे पुरस्कार हातात घेताना बघितले. मग खुनासाठी त्याला अटक झाली. मला माहितीये माझा मुलगा हे सगळं करू शकत नाही, पण कुठल्या दिशेने चाललाय आपला मुलगा? तो काय करतोय हे सगळं? अहिल्या, शांत हो, शांत हो जरा. बस बस तू. पण ऐक माझं, बस सावकाश. जास्त काळजी करतेस ना, म्हणून हे असं होतंय तुला. तू काय करतोयस पण हे? थांब ना जरा, हात दे इकडे. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मला खात्री आहे एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होईल आणि त्या दिवसाची मी वाट पाहीन. उद्या दिवाळी आहे. आम्ही दरवर्षी सगळे किती आनंदात सण साजरा करायचो, पण यावर्षी आदित्यच घरात नाहीये आणि तो तरी त्याच्या आईशिवाय दिवाळी कशी साजरी करणार आहे काय माहित.